आपल्या समोर येते ती म्हणजे फरार वाल्मिक कराड याचा आणखी एक लोकेशन न्यूज 18 लोकमतच्या हाती आलंय। वाल्मिक कराड 28 तारखेला पुण्यामध्ये होते आणि वाल्मिक कराड उपचारासाठी पुण्याच्या एका रुग्णालयामध्ये 28 तारखेपर्यंत ऍडमिट होते। 28 डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते। एका नामांकित हॉस्पिटलमध्ये आयसीयू मधील 18 नंबरच्या रूममध्ये हे उपचार सुरू होते अशी माहिती मिळाली आहे। 28 तारखेला उशिरा डिस्चार्ज मिळाल्याची देखील माहिती मिळाली आहे। वाल्मिक कराड कुठे असा प्रश्न आता सीआयडीला देखील पडलाय। शोध सुरू आहे, मात्र 28 डिसेंबर पर्यंतचं एक लोकेशन आणखी पुण्यातलं सीआयडीला सापडलंय आणि न्यूज 18 लोकमतच्या हाती ही माहिती आली आहे। वाल्मिक कराड 28 डिसेंबर पर्यंत उपचारासाठी पुण्यातल्या एका रुग्णालयामध्ये ऍडमिट असल्याचं कळतंय। पुणे शहरातील नामांकित रुग्णालयामध्ये 28 डिसेंबर पर्यंत उपचार सुरू होते। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत। सुरेश, काय आता नवीन माहिती आहे? खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्यावरती 11 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा सोशल मीडिया सुरू होता आणि आपण 11 तारखेला ते महाकालेश्वर म्हणजे उज्जैन या ठिकाणी होते, त्यांचा फोटो देखील सोशल मीडियावरती होता आणि त्यानंतर त्यांचे जे सगळे लोकेशन आहेत त्या संदर्भात देखील सांगितलं गेलं होतं आणि 17 तारखेला त्यांचं लोकेशन पुण्यात आहे अशी बातमी देखील न्यूज 18 लोकमतून दाखवली होती आणि त्यालाच पुष्टी मिळते। आणि त्यानंतर 28 तारखेपर्यंत वाल्मिक कराड हे पुण्यामध्ये एका मोठ्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होते आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्यावरती उपचार सुरू होता। कुठल्या आजाराच्या संदर्भात उपचार सुरू होता याच्या संदर्भात देखील अद्यापपर्यंत माहिती मिळाली नसली तरी न्यूज 18 लोकमतला जी सूत्रांनी माहिती दिली आहे ते जवळपास त्यांच्यावरती 28 तारखेपर्यंत उशिरा त्यांना त्या ठिकाणी डिस्चार्ज दिला। मग ते किती दिवस त्या ठिकाणी उपचार घेत होते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे सीआयडी बीड जिल्ह्यामध्ये जवळपास गेल्या 12 दिवसापासून या फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत आहे। त्या अनुषंगाने 9 पथकं रवाना करण्यात आलेली आहेत। 9 पथकं, ज्याची संख्या जर बघितलं जवळपास 150 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी त्यांचा शोध घेण्यासाठी फिरतायत। मात्र जर वाल्मिक कराड पुण्यामध्ये असतील तर त्यांना नेमकं या संदर्भातले लोकेशन का मिळालं नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एकूण या सगळ्या संपूर्ण प्रकरणाच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने सीआयडीने कारवाई केलेली आहे, आता आर्थिक नाड्या देखील आवळलेल्या आहेत, त्याचबरोबर जे आर्थिक हितसंबंधाचे लोक आहेत त्यांना देखील चौकशीसाठी बोलवले। जवळपास 150 लोकांची चौकशी आतापर्यंत करण्यात आलेली, त्यामध्ये वाल्मिक कराड यांचे जवळचे नातेवाईक आहेत, मित्रपरिवार आहेत, त्याचबरोबर पक्षाशी संबंधित असलेले ज्यांच्याशी वारंवार कॉल झालेला आहे, ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार झालेले आहेत अशांना देखील चौकशीसाठी बोलवलं आहे। आणि याच कारणास्तव आता वाल्मिक कराड यांच्या चहूबाजूनी सीआयडीने तपासाची कोंडी केल्यामुळे आज वाल्मिक कराड सरेंडर होतील का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो। विशेष म्हणजे ते सरेंडर होत असताना बीड निवडतील का पुणे निवडतील या संदर्भात देखील चर्चा केली जाते। मात्र वाल्मिक कराड हे 28 तारखेपर्यंत पुण्यामध्ये होते आणि पुण्यामध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये 18 नंबरच्या रूममध्ये ते उपचार घेत होते। या संदर्भामधली जी माहिती आहे ती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली। श्वेता। बिलकुल सुरेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।